श्रोते हो, एक सुंदर अशी कथा. स्थिती. प्राचीन काळी भारतामध्ये एक आदर्श गुरुकुल असायचं. त्यात अनेक विद्यार्थी हे अध्यापनाचं काम करायचे. त्याच गुरुकुलात एक खास जागा असायची जिथं सर्व शिष्य हे प्रार्थना करायचे. ती जागा पूजनीय होती. एके दिवशी एका शिष्याच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं. त्याने गुरुंना विचारलं, गुरुजी, आम्ही प्रार्थना करतो तेव्हा आमचे ओठ हालतात, पण आपले ओठ हालत नाहीत. प्रार्थना करताना आपण दगडाच्या मूर्तीसारखे उभे असता. आतून आपण काय म्हणता? कारण आतून काही बोललं तर ओठावर हलकसं स्पंदन होतं आणि बोलण्याचा भाव चेहऱ्यावर दिसतो, पण ती भावनाही दिसत नाही. गुरुजी हसले आणि म्हणाले, मी एकदा राजधानीतून जात असताना सम्राटाच्या राजवाड्याच्या गेटवर उभा असलेला एक भिकारी पाहिला. तो भिकारी नुसता उभा होता. त्याचे कपडे फाटलेले होते, शरीर जीर्ण झालेलं होतं. तो बराच वेळ उपाशी असावा. त्याचं शरीर सुकलं होतं. केवळ काडी काडी राहिली होती. फक्त डोळं दिव्यासारखं चमकत होतं. बाकीचं आयुष्य सर्व बाजूनी नाहीसं झालं होतं. आश्चर्य वाटलं की तो कसा उभा आहे. असं वाटलं की तो कधी पडेल. आणि मग तो पडला. सम्राट त्याला म्हणाला, सांग, तुला काय हवंय का? तेव्हा भिकारी म्हणाला, तुमच्या दारात उभं राहूनही माझी मागणी उघड होत नसेल तर सांगायची गरज नाही. गुरुजी म्हणाले, हा, त्या दिवसापासून मी प्रार्थना करणं बंद केलंय. मी देवाच्या दारात उभा आहे. तो पाहिल ना. मी देवाला काय सांगू? जर माझी परिस्थिती काही सांगू शकत नसेल तर माझे शब्द काय सांगू शकतील? काहीच नाही सांगणार. श्रोते हो, या कथेतनं फक्त आपण इतकंच घ्यायचं की भावना, दृढ विश्वास आणि श्रद्धा हे ईश्वराच्या खऱ्या स्मरणाची लक्षणं आहेत. इथं मागायला काहीच उरलं नाही. तुमचं प्रार्थनेत असणं हेच पुरेसं असतं.